गुड मॉर्निंग, नमस्कार. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळी 5 वाजतापासून. कारण शाहूची स्कूल सुद्धा चालू झाली होती आणि माझं रुटीन सुद्धा मला करायचं होतं. कारण बरेच दिवस झाले सुद्धा बंद होते आणि दिवाळीनंतर माझं रुटीन सुद्धा बंदच होतं. सॉरी, दिवाळीच्या आधी माझं रुटीन बंद होतं. तर दिवाळीनंतरही बरेच दिवस बंद होतं. तर आता सगळं चालू झालं. शाहूची स्कूल चालू झाली आणि माझं सुद्धा सगळं रुटीन मला चालू करायचं होतं. तर त्यासाठी मी आज सकाळी 5 वाजता उठले आणि उठल्या-उठल्या आधी व्यायाम केला. तर नमस्कार, मी प्रांजली आणि तुम्हा सगळ्यांचे एका मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. व्यायाम केल्यानंतर देवाला म्हटलं, "तू हा दिवस दिला त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद." त्याच्यानंतर मी चहा ठेवला. आमच्या सगळ्यांसाठी चहा केला. शाहूचा टिफिन रेडी केला. शाहूला रेडी केलं आणि शाहूला रेडी झाल्यानंतर त्याचं सुद्धा रुटीन चालू झालेलं होतं. त्याने सुद्धा देवाला नमस्कार केला, घरातल्या सगळ्यांना नमस्कार केला. त्याच्यानंतर स्वतःचा शूज पुसला, पिरियड वगैरे त्यानंच सेट केले होते. त्याच्यानंतर त्याला सुद्धा बरं नव्हतं, कारण त्याला सर्दी झाली होती. त्याच्यामुळं मी त्याला गोळी दिली आणि म्हटलं, "तू थोडीशी वाफ घेऊन जा." आणि तो स्कूलमधून आल्यावर सगळ्यांनी आम्ही गरम-गरम मी जेवण केलं आणि सोबत मी थोड्या वेळ खेळली. त्याच्यानंतर आज शाहूला तिळाच्या आणि गुळाच्या लाडवाची आठवण आली होती. तर मला तिळाचे लाडू करायचे होते. त्यासाठी मी 1 ते दीड ग्लास तीळ भाजले आणि ते छान भाजून घेतले. भाजणे झाल्यानंतर ते मिक्सरनी अर्धवट जाडसर असे काढून घेतले. त्याच्यानंतर त्याच प्रमाणात मी गूळ घेतला. त्याच्यापेक्षा थोडासा दीड ग्लासापेक्षा थोडासा कमी गूळ घेतला. त्याच्यानंतर ते दोन्हीही गरम करत मिक्स केले आणि अशा प्रकारे मिक्स करत राहिल्याने गुळाला हा छान पाक सुटतो. तसा पाक वेगळाही करू शकतो. बहुतेक जणी काय करतात, की पाक वेगळा करतात. तर मी पाक वेगळा करत नाही. मी यामध्येच गूळ टाकून देतो आणि ते गूळ मस्त एकसारखं हलवत राहिलं, की तो गूळ त्याच्यात गरम होऊन पाकच तयार होतो आणि गुळाचा पाक तसाही लवकर होतो. त्याच्यानंतर मी गॅसचा ओटा छान पुसून घेतला, त्याला तेल लावलं आणि बघू शकता हे गॅसच्या ओट्यावर टाकून मी लाटून घेतलं आणि चाकूने त्याचे भाग करून त्याची वडी मी पाडून घेतली आणि छान अशी वडी पडली. त्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर विलायची, जायफळ आणि तूप हे सुद्धा टाकू शकता. मी इथे काहीच टाकलं नाही आहे. तर हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण नवीन काहीतरी शिकलो. असंही नवीन रोज शिकतच राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही मला फॉलो करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त नवीन शिकण्यासाठी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरूच नका. आणि आजचा दिवस माझा असा गेला. शाहूला बरं नव्हतं तर त्याला परत संध्याकाळी वाफ दिली आणि दिवस संपला. थँक